इतका श्रीमंत देव, पण एका लहान मुलाने त्याला कंगाल केलं. कुबेरासारख्या धनदेवतेलाही कोण हरवू शकतं? 108 पदार्थ, सोने चांदी, तरीही गणेशजींची भूक का शांत झाली नाही? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या देवांच्या गोष्टी या चॅनलवर. आजची कथा आहे धन, घमंड आणि विनम्रतेचा एक अद्भुत धडा शिकवणारी. एकदा धनाचे देवता कुबेर यांना आपल्या अपार संपत्तीचा आणि वैभवाचा खूप घमंड आला. त्यांनी आपल्या ऐश्वर्याचा प्रदर्शन करण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती यांना आपल्या आलिशान महालात जेवणाचे आमंत्रण दिले. त्यांचा हेतू होता की शिव पार्वती माझी संपत्ती पाहून प्रभावित होतील. भगवान शिव हे कुबेरांच्या घमंडी स्वभावाला ओळखत होते. त्यांनी स्मितहास्य करत सांगितले, आम्ही येऊ शकत नाही, पण आमच्या मुलाला बाल गणेशला पाठवतो, त्याला जेवायला घे. कुबेराने होकार दिला. त्याने विचार केला, एक छोटा मुलगा किती खाणार? माझ्या महालातील 108 प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांनी त्याचं पोट भरेल. बाल गणेश कुबेराच्या महालात आले. कुबेराने मोठ्या उत्साहाने त्यांना जेवायला बसवले आणि एकामागून एक पदार्थ वाढायला सुरुवात केली. गणेशजी खात राहिले, खात राहिले, खात राहिले. सगळे पदार्थ संपले तरीही गणेशजींचे पोट भरले नाही. ते म्हणाले, अजून भूक लागलीये, आणखी काही आहे का? कुबेर घाबरला. त्याने आपल्या रसोईतील सगळे अन्न, फळे, मिठाई, दूध, दही सगळे आणले. गणेशजींनी तेही खाऊन टाकले. तरीही ते म्हणाले, भूक अजून शमली नाही. कुबेराने आता आपले खजिने उघडले. सोने, चांदी, रत्ने, मौल्यवान वस्तू विकून नवीन अन्न मागवले. पण गणेशजींची भूक मिटेना. ते सगळे खाऊन टाकत होते आणि म्हणत होते, अजून अजून. शेवटी कुबेर पूर्णपणे हताश झाला. त्याचा महाल रिकामा होऊ लागला. त्याने धावत शिव पार्वतींकडे जाऊन मदत मागितली. हे देवा, तुमचा मुलगा सगळे खाऊन टाकतोय. माझे सगळे वैभव संपले, आता काय करू? भगवान शिव हसले आणि एक छोटीशी वाटी भाजलेले धान्य, एक साधा पदार्थ गणेशजींकडे पाठवला. गणेशजींनी ते प्रेमाने खाल्ले आणि लगेच त्यांची भूक शमली. ते समाधानाने हसले. कुबेराने लाजेने डोके खाली घातले. त्याने गणेशजींकडे क्षमा मागितली आणि कबूल केले की खरे वैभव म्हणजे संपत्ती नव्हे, तर विनम्रता आणि साधेपणा आहे. मी माझ्या घमंडामुळे चुकलो. गणेशजी म्हणाले, धन हे फक्त साधन आहे, उद्देश नव्हे. त्याचा गर्व केला की तो नष्ट होतो. विनम्र राहा, तरच खरा आनंद मिळतो. थोडक्यात, घमंड हा सर्वात मोठा शत्रू आहे. कितीही धन असले आणि विनम्रता नसेल तर ते व्यर्थ आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आणखी एखादी गणेश कथा ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.